आपण आपल्या चेहऱ्याची काळजी नेहमी घेत असतो, पण आपल्या हातांची, पायांची, मानेची काळजी घ्यायला आपण बऱ्याचदा विसरतो आणि मग तिथली त्वचा काळपट पडते, डल दिसायला लागते, तिथे टॅनिंग होतं आणि स्किन तिथली रफ सुद्धा होते। त्यामुळे आपण जशी चेहऱ्याची काळजी घेतो ना, तशी संपूर्ण शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। बॉडी केअर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि बॉडी केअर करताना तुम्हाला भले मोठे रूटीन्स फॉलो करण्याची गरज नाहीये। तुम्ही फक्त 10 मिनिटं देऊन आठवड्यातून 2दा किंवा किमान एकदा तरी बॉडी स्क्रब करू शकता आणि त्यानेच तुमची स्किन खूप सुंदर होईल। त्यामुळे बॉडी स्क्रब करण्याचे नेमके फायदे काय आणि बॉडी स्क्रब नेमकं कशा पद्धतीने करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। सर्वात पहिले बॉडी स्क्रब करण्याचे फायदे पाहूयात। नंबर 1, बॉडी स्क्रब केल्यामुळे शरीरावरचं टॅनिंग निघून जाण्यासाठी मदत होते, स्किन ब्राइट होते आणि डलनेस जो आहे तो निघून जातो। सो आठवड्यातून 2दा जसं मी आधी सांगितलं किंवा किमान एकदा तरी तुम्ही बॉडी स्क्रब करत जा। फक्त 10 मिनिटं तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुमच्या शरीरावरचं टॅन यामुळे निघून जाऊ शकतं। कॉफी स्क्रब जर तुम्ही वापरलं तर टॅन तुमचं लगेचच रिमूव्ह होईल, कारण कॉफीने टॅनिंग इन्स्टंटली रिमूव्ह होतं। सो घरगुती जे कॉफी स्क्रब आहे ज्याची रेसिपी आपण ऑलरेडी लोकमत सखीवरती शेअर केली आहे, कॉफी स्क्रब तुम्ही घरी बनवू शकता, ते तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे कॉफी स्क्रब अवेलेबल आहेत ते सुद्धा वापरू शकता। त्याने टॅन रिमूव्हल साठी नक्कीच मदत होते। नंबर 2, नियमितपणे बॉडी स्क्रब केल्याने मृत त्वचा जी आहे ती निघून जाते। हो, नियमितपणे जर आपण त्वचेची काळजी घेतली नाही तर आपल्या स्किनवरती ना मृत त्वचा जमा होते, ज्यामुळे आपली स्किन रफ दिसायला लागते, स्किनवरती असं टेक्स्चर दिसायला लागतं आणि स्किन एकदम डल दिसायला लागते आणि बऱ्याचदा स्किन काळपट सुद्धा पडते मृत त्वचा जमा झाल्यामुळे। आता ही मृत त्वचा काढण्यासाठी स्क्रब करणं गरजेचं आहे। तुम्ही जर नियमितपणे स्क्रब केलं तर तुमची स्किन जी आहे ती एक्सफोलिएट होते, ज्यामुळे डेड स्किन सेल्स आहेत, ज्याला आपण मृत त्वचा असं म्हणतो, ती मृत त्वचा निघून जाते आणि तुमची जी स्किन आहे ती एकदम ब्राइट दिसायला लागते, ग्लोईंग दिसायला लागते। त्याच सोबत मृत त्वचा निघाल्यामुळे काय होतं, तुमच्या स्किनमध्ये कोणत्याही प्रकारचे फोड किंवा पुटकुळ्या येत नाहीत आणि स्किन ओव्हरऑल हेल्दी राहते। नंबर 3, नियमितपणे स्क्रब केल्यामुळे इनग्रोन हेअरचा त्रास जो आहे तो एकतर कमी होतो किंवा पूर्णपणे निघून सुद्धा जातो। येस, आता इनग्रोन हेअर म्हणजे काय, तर जे लोक शेविंग करतात रेग्युलरली किंवा जे वॅक्सिंग करतात त्यांना हा त्रास होतच असेल। या केसमध्ये काय होतं ना, शेविंग केल्यानंतर काय होतं, केस आपले उगायला लागतात, बरोबर, नवीन केस उगायला लागतात। वॅक्सिंग केल्यानंतर पण तेच होतं, केस उगायला लागतात। आता हा जो उगणारा केस आहे ना, तो काय होतो, वरती उभा न राहता तो केस असा यूटर्न घेतो आणि तो आतल्या बाजूला उगतो। त्या केसाची जी ग्रोथ आहे ना ती आतल्या बाजूने होते, ज्यामुळे वरची जी स्किन आहे त्या स्किनला खूप त्रास होतो। एकतर जेव्हा आपले इनग्रोन हेअर येतात ना, तेव्हा वरती आपल्याला असा ब्लॅक स्पॉट दिसून येतो आणि स्किनवरती पण असे ब्लॅक स्पॉट्स दिसायला लागतात। केसाचं बारीकसं टोक असं वरती दिसतं, ज्याला आपण स्ट्रॉबेरी लेग्स असंही म्हणतो। सो तो एक त्रास होतो, वरती असा ब्लॅक कलरचे स्पॉट्स दिसतात संपूर्ण स्किनवरती। सोबतच ती जी स्किन आहे ती लाल होते, कारण ऑफकोर्स केस उगण्याची जी नॅचरल प्रोसेस आहे त्याच्या विरुद्ध तो केस उगत असतो, म्हणजे आतल्या बाजूने उगत असतो, ज्यामुळे स्किनला याचा त्रास होतो, स्किन लाल होते। बऱ्याचदा इनग्रोन हेअरमुळे फोड येतात त्वचेवरती, सोबतच खाज येते आणि स्किन एकदम इरिटेट होते। त्यामुळे जर तुम्हाला इनग्रोन हेअरचा त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नियमितपणे स्क्रब करायचं आहे। शेविंग करण्यापूर्वी जर तुम्ही स्क्रब केलं तर तुमची स्किन एक्सफोलिएट होईल, स्किनवरची मृत त्वचा निघून जाईल, ज्यामुळे इनग्रोन हेअरचा त्रास होणार नाही। कारण बऱ्याचदा स्किनवरती मृत त्वचा जमा झाल्यामुळे आणि त्यावरती आपण शेविंग किंवा वॅक्सिंग केल्यामुळे सुद्धा इनग्रोन हेअर चा त्रास व्हायला लागतो। सो तुम्ही जर स्क्रब करताय तर तुमची स्किन एक्सफोलिएट होईल, तुमचे जे छिद्र आहेत ते व्यवस्थित ओपन होतील, ज्यामुळे तुम्ही शेविंग किंवा वॅक्सिंग केलं तरी सुद्धा तुम्हाला इनग्रोन हेअरचा त्रास होणार नाही। सो इनग्रोन हेअरचा त्रास होऊ नये, स्किन एकदम स्मूथ राहावी, वॅक्सिंग आणि शेविंगची जी प्रोसेस आहे ती एकदम स्मूथली व्हावी, यासाठी सुद्धा नियमितपणे स्क्रब करणं खूप महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने स्क्रब करण्याचे फायदे तर आपण जाणून घेतलेत। आता स्क्रब नेमकं कसं करायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, बाजारातलं एखादा स्क्रब तुम्ही विकत घेऊ शकता, ते तुम्ही वापरू शकता किंवा घरच्या घरी सुद्धा स्क्रब तुम्ही तयार करू शकता। घरच्या घरी स्क्रब कसं तयार करायचं याच्या ऑलरेडी बऱ्याचशा रेसिपीज लोकमत सखीवरती शेअर झालेल्या आहेत, त्यातली एखादी रेसिपी वापरून तुम्ही स्क्रब घरच्या घरी तयार करू शकता। आता स्क्रब करताना तुम्हाला ते स्क्रब घ्यायचं आहे, तुमच्या हातांना, पायांना, मानेला जिथे कुठे तुम्ही स्क्रब करताय तिथे
5 मिनिटासाठी तुम्हाला अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आहे. अजिबात असं तुम्हाला रगडायचं नाहीये, नाहीतर तिथली स्किन इरिटेट होईल. अगदी हलक्या हाताने तुम्हाला स्क्रब करायचं आहे. स्क्रब केल्यावरती अजून तुमच्याकडे जर वेळ असेल तर 5 मिनिटासाठी ते स्क्रब तुम्ही तसंच तुमच्या शरीरावरती ठेवा आणि मग साध्या पाण्याने तुमची जी स्किन आहे ती धुवून टाका आणि त्यानंतर स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज करा. अशा पद्धतीने तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा किमान एकदा तरी संडेच्या दिवशी स्क्रब नक्कीच करू शकता. अशा पद्धतीने स्क्रब करणं का गरजेचं आहे, स्क्रब करण्याचे नेमके फायदे काय आणि स्क्रब कशा पद्धतीने करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.